राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रतर्फे आज 11 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेतना दिवस साजरा करण्यात येत आहे। आजच्या दिवशी म्हणजे 1966 मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून एक दिवसाचा सामूहिक रजा आंदोलन केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून 11 ऑगस्ट ला दरवर्षी चेतना दिवसच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शासनाकडे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करीत असते। या प्रसंगी या वर्षी शैक्षणिक विभागातील कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आता हा चेतना दिवसानिमित्त निदर्शनाचं आंदोलन आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुक्यात जो काही नक्षलग्रस्त आणि प्रोत्साहन भत्ता चालू करण्यात आला होता, परंतु तो मागच्या महिन्यामध्ये जूनमध्ये बंद करण्यात आला आहे। तो नक्षलग्रस्त आणि प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात यावा। त्याचं कारण असं आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुके हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तसेच गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नक्षल कारवाया केव्हाही होऊ शकते आणि या कारणास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आमदारांनी याबाबत आवाज उठवलेला आहे आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की चंद्रपूर जिल्ह्यात जो काही 9 तालुक्यात जो काही नक्षलग्रस्त भत्ता बंद करण्यात आला आहे तो सुद्धा चालू करण्यात यावा अशी या प्रसंगी मागणी करतो। धन्यवाद।